असा सोन्यासारखा माल पिकलाय, भाव नाही. भाव नाही. बघा, भाऊ इकडून तिकडून आला तर माल नसतो, आणि इकडून तिकडून माल आला तर काही वर्षापूर्वी बघा असा आमचा माल निघला होता. एक व्यापारी आला आणि म्हणला लय भारी माल घेतो म्हणला. घेतला, 2 रुपये वाढून दिला आम्ही त्याला. दोन 3 महिने वाट बघितली आणि व्यापारीच गायब झाला. पैसा बी नाही, मालाचे पैसे नाहीत आणि काय नाही. असं असतं ना, व्यापारी सुद्धा फसवतात. तुम्ही चांगले आपल्या घरगुती जीवलग व्यापाऱ्यालाच माल द्या. आता आपण सोन्यासारखा माल देतो. ती छापकरीत येतात, मोठ्या गाडीत येतात, चांगले कपडे घालून येतात, आणि 2 रुपया वाढून दिला की आपल्याला वाटतं आला लय मोठा व्यापारी. माल बी जातो, पैसा बी जातो, आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. दोस्तांनो, सावध राहा. आपला माल द्यायचा असला तर आपल्या जीवलग व्यापाऱ्याला द्या, आपल्या ओळखीच्या व्यापाऱ्याला द्या. काही वर्षापूर्वी काही व्यापारी आले, आमचे शेतकऱ्याचा माल घेऊन गेले. माल न्यायला तिने रुपया बी नाही दिला, पळून गेले. आटली नालायक बोड्याची व्यापारी येते, शेतकऱ्याला फसवून जाते. दोस्तांनो, फसू नका.